नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:42 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, गुरुबरोबर प्रतियोग करेल आणि शनीबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचं राशीफळ का असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. चतुर्थ स्थानातील गुरु बरोबर चंद्र प्रतियोग करत आहे. व्यय स्थानातील शनी बरोबर लाभयोग आणि षष्ठ स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही चांगल्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. एखादं प्रलंबित काम मार्गी लागू शकतं किंवा एखादी नवीन जबाबदारी अथवा संधी तुमच्या समोर येऊ शकते. तुम्ही करत असलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. सहकाऱ्यांकडूनही आवश्यक मदत आणि सहकार्य चांगल्या प्रकारे मिळू शकतं. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. धावपळ असली तरी त्यातून सकारात्मक परिणाम मिळते. आज तुमचा कॉन्फिडन्स आणि काम करण्याची एनर्जीही चांगली राहील. त्यामुळे महत्त्वाची आणि प्रलंबित कामं पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आजचा संदेश: आज तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या संधी आणि सहकार्याचा योग्य उपयोग करा. वृषभ राशीकरता चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. पंचम स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोणयोग, तृतीय स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग आणि लाभ स्थानातील शनीबरोबर लाभयोग करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली राहणार आहे. भाग्याची साथ चांगल्या प्रकारे मिळेल आणि महत्त्वाची कामं हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. एखादं प्रलंबित काम असेल तर ते मार्गी लागू शकतं. काही प्रलंबित आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करावायची असेल तर त्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या मनामध्ये काही नवीन आणि उपयोगी संकल्पना येऊ शकतात. त्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो आणि मनाजोग त्या काही घटना घडू शकतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि महत्त्वाची कागदपत्र आणि व्यवहार यासाठीही आजचा दिवस उत्तम राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त राहील. त्यामुळे आज मिळणाऱ्या सकारात्मक परिस्थितीचा पूर्ण उपयोग करा. आजचा संदेश: आज भाग्य तुमच्या प्रयत्नांना उत्तम साथ देईल. नवीन सुरुवात, नातेसंबंध आणि महत्त्वाचे व्यवहार पुढे नेण्यासाठी दिवसाचा उपयोग करा. मिथुन राशीकरता चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. आजचा दिवस काही बाबतीत सकारात्मक तर काही बाबतीत थोडी सावधगिरी ठेवण्याचा आहे. विशेषतः अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता चांगली आहे. एखाद्या अशा ठिकाणावरून फायदा मिळू शकतो ज्याची तुम्हाला आधी फारशी अपेक्षा नव्हती. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊ शकते. वास्तू, घर किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातली एखादं महत्त्वपूर्ण काम आज पुढे नेता येऊ शकतं. त्यासंबंधी एखादी सकारात्मक माहिती किंवा घटना समोर येऊ शकते.
तुमच्या कार्यक्षेत्रामध्येही काही चांगल्या घटना घडामोडी घडू शकतात. प्रलंबित कामं पुढे जाणं किंवा एखादी अडचण दूर होणं शक्य आहे. मात्र आज आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. तसेच एखादा प्रस्ताव खूप आकर्षक वाटत असेल तर केवळ प्रलोभनाच्या मागे जाऊन निर्णय घेऊ नका. एकंदरीत दिवसामध्ये सकारात्मक अनुभव येत येत आहेत, पण त्याबरोबर स्वतःची काळजी आणि व्यवहारातील जागरूकता आवश्यक राहील. आजचा संदेश: आज अनपेक्षित लाभ आणि सकारात्मक घडामोडी संभवतात, पण आरोग्य आणि प्रलोभनाच्या बाबतीत सावध राहा. कर्क राशीकरता आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. तृतीय स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे आणि इतर ग्रहयोगही आजच्या दिवसाला सकारात्मक बनवत आहेत. आजचा दिवस विशेषतः वैवाहिक जीवन आणि महत्त्वाची कामं या दृष्टीने अतिशय चांगला राहणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मागील काही दिवसामध्ये छोटासा मतभेद किंवा गैरसमज झाला असेल तर आज त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. जोडीदाराकडून आवश्यक सहकार्यही मिळेल. आज एखादं महत्त्वपूर्ण काम हाती घेऊ शकता. प्रयत्न केल्यास ते मार्गी लागण्याची शक्यता चांगली आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे मिळेल, त्यामुळे एखादं प्रलंबित काम अपेक्षेपेक्षा सहजपणे पूर्ण होऊ शकतं. पार्टनरशिप, कमिटमेंट किंवा एखाद्या व्यक्तीच्या सहकार्याने पुढे जाणाऱ्या कामामध्येही सकारात्मक अनुभव मिळू शकतात. आजचा संदेश: आज नातेसंबंध आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने आहेत. महत्त्वाची कामं आणि नवीन सुरुवात आत्मविश्वासाने पुढे न्या. सिंह राशीकरता चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. द्वितीय स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग, अष्टम स्थानातील शनीबरोबर लाभ योग आणि व्यय स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमच्या कामाशी संबंधित काही चांगल्या घटना घडामोडी घडू शकतात. एखादं प्रलंबित काम पुढे जाऊ शकतं किंवा करिअरच्या संदर्भात एखादी नवीन माहिती किंवा संधी समोर येऊ शकते. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. आधी केलेल्या कामाचे पैसे मिळणं किंवा एखादा अपेक्षित लाभ मिळणं शक्य आहे. तुमच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांचं सहकार्य मिळू शकतं, त्यामुळे एखादं कठीण वाटणारं कामही व्यवस्थितपणे हाताळता येईल. मात्र आज आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कामाच्या नादात जास्त धावपळ किंवा शरीरावर अनावश्यक ताण घेऊ नका. आजचा संदेश: आज काम आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक हालचाली दिसतील. फक्त यशाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कन्या राशीकरता आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोणी योग करत आहे. सप्तम स्थानातील शनीबरोबर लाभ योग आणि लाभ स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः प्रेमसंबंध, शिक्षण आणि भाग्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक राहणार आहे. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. एकमेकांना समजून घेण्याची आणि चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. ज्यांना नवीन रिलेशनशिप सुरू करायची आहे त्यांच्यासाठीही दिवस चांगला आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद पुढे जाऊ शकतो किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र नेहमीप्रमाणे जोखीम आणि स्वतःच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊनच व्यवहार करा. विद्यार्थी वर्गासाठी दिवस उत्तम आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि महत्त्वाच्या शैक्षणिक कामात चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंधही सुधारतील. एकंदरीत आजचा दिवस नातेसंबंध आणि वैयक्तिक समाधानाच्या दृष्टीने चांगला राहील. आजचा संदेश: आज प्रेम, शिक्षण आणि नातेसंबंधामध्ये सकारात्मकता आहे. मिळणाऱ्या चांगल्या संधीचा योग्य उपयोग करा. तुळ राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. व्यय स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. दशम स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग आणि षष्ठ स्थानातील शनीबरोबर लाभ योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः घर, कुटुंब आणि मानसिक समाधानाच्या दृष्टीने चांगला राहणार आहे. तुमचं मन, बुद्धी आणि भावना आज बऱ्यापैकी स्थिर स्वरूपाच्या दिसून येतील. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या विषयाकडे शांतपणे विचार करून पाहता येईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबर चांगला संवाद होईल
आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला घरात राहून आराम करणं आवडेल. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींबरोबर बाहेर जाण्याचा योगही संभवतो. घर, वास्तू किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातलं एखादं काम असेल, तर त्यासंबंधी सकारात्मक हालचाल होऊ शकते. आजचा संदेश: आज घर आणि कुटुंबातून मानसिक समाधान मिळेल. शांत मनाने महत्त्वाच्या गोष्टी पुढे न्या. वृश्चिक राशीकरता चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. लाभ स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग, पंचम स्थानातील शनीबरोबर लाभ योग आणि भाग्यस्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा आणि धावपळीचा राहील. कामाच्या निमित्तानं फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवास होऊ शकतो. धावपळ असली तरी तुमची कामं पूर्ण होतील. विशेषतः महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता चांगली आहे. एखादं प्रलंबित कामही आज पुढे जाऊ शकतं. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. काही चांगले लाभही मिळू शकतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, महत्त्वाचे व्यवहार यांसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. एखादी प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून अडकलेली असेल तर त्यामध्ये सकारात्मक हालचाली दिसू शकतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. संवाद अधिक चांगला होईल. आजचा संदेश: आज धावपळ जास्त असली तरी परिणाम चांगले मिळतील. महत्त्वाची कामं, व्यवहार आणि प्रलंबित विषय पुढे न्या. धनुराशीकरता आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे. दशम स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे आणि अष्टम स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. कामाच्या संदर्भात एखादी नवीन गोष्ट समोर येऊ शकते किंवा अशी माहिती मिळू शकते की जी पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. एखाद्या नवीन संधीची माहिती मिळणं किंवा कामामध्ये सकारात्मक बदलाची सुरुवात होणंही शक्य आहे. आर्थिक बाबतीत काही चांगले लाभ मिळू शकतात. आधी केलेल्या कामाचे पैसे, अपेक्षित रक्कम किंवा इतर स्वरूपाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. कुटुंबाकडून आवश्यक सहकार्य मिळू शकतं. एकंदरीत आजचा दिवस काम, पैसा आणि कुटुंब या तिन्ही दृष्टीने सकारात्मक राहील. आजचा संदेश: आज कार्यक्षेत्रातून फायदा आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. समोर येणाऱ्या अनेक माहिती किंवा संधीकडे लक्ष ठेवा. मकर राशीकरता आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. तृतीय स्थानातील शनीबरोबर लाभयोग आणि सप्तम स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगली दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. त्याची क्षमता तुमच्यामध्ये अतिशय उत्तम राहील. कामाचा उरकही दांडगा राहील. एखादं काम प्रलंबित असेल तर ते आज मार्गी लावण्याचा प्रयत्न जरूर करा. भाग्याची साथ उत्तम प्रकारे मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा छोटा प्रवास होऊ शकतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वाची कागदपत्र किंवा व्यवहार यांसाठीही आजचा दिवस अनुकूल आहे. एखादी अडकलेली प्रक्रिया पुढे जाऊ शकते. एकंदरीत आज तुमचा आत्मविश्वास आणि भाग्य दोन्ही तुम्हाला चांगली साथ देतील. आजचा संदेश: आज भाग्य आणि आत्मविश्वास दोन्ही तुमच्या बाजूने आहे. महत्त्वाची कामं आणि नवीन सुरुवात पुढे नेण्यासाठी दिवसाचा उपयोग करा. कुंभ राशीकरता आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे. अष्टम स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग, द्वितीय स्थानातील शनीबरोबर लाभयोग आणि षष्ठ स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे आणि काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता चांगली आहे. एखाद्या अशा ठिकाणावरून फायदा मिळू शकतो ज्याचा तुम्ही फारसा विचार केलेला नसेल. मात्र आज नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करणं शक्यतो टाळा. काही कामांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडी धावपळ, दगदग किंवा फ्रस्ट्रेशन जाणवू शकतं. एखादं काम वेळेवर झालं नाही म्हणून लगेच नकारात्मक निष्कर्ष काढू नका. या विलंबाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही.
आज आवश्यक कामं पूर्ण करा, पण प्रत्येक गोष्ट एकाच दिवशी संपण्याचा ताण स्वतःवर घेऊ नका. आरोग्य आणि विश्रांतीकडेही थोडं लक्ष द्या. आजचा संदेश: आज अनपेक्षित लाभ मिळू शकतात. कामातील छोट्या विलंबामुळे फ्रस्ट्रेट होऊ नका आणि आणि नवीन मोठी सुरुवात थोडी थांबवा. मीन राशीकरता चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. सप्तम स्थानातील शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे आणि पंचम स्थानातील गुरुबरोबर प्रतियोग करत आहे. आजचा दिवस विशेषतः लाभ, नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण राहणार आहे. काही चांगले आणि उत्तम साथ मिळण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या कामाचा पैसा किंवा एखादा प्रलंबित आर्थिक लाभ आज मिळू शकतो. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यताही दिसून येते. आर्थिक व्यवहार करताना योग्य माहिती आणि स्वतःची जोखीम क्षमता लक्षात घेऊनच निर्णय घ्या. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील, त्यांच्यावर चांगला वेळ व्यतीत होईल आणि एखाद्या मित्राकडून उपयोगी सल्ला किंवा माहिती मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. एकमेकांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा चांगला राहील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी लाभदायक आणि समाधान देणारा ठरू शकतो. आजचा संदेश: आज प्रलंबित लाभ, मित्रांचं सहकार्य आणि नातेसंबंधातील सकारात्मकता मिळू शकते. आर्थिक संधींचा विचारपूर्वक उपयोग करा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.